नमस्कार, मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. आपण अंड्याचे अनेक प्रकार बनवून खात असतो, पण आज आपण अगदी झटपट होणारी अंडा करी बनवणार आहोत. पण ही करी बनवताना आहे ना, आपण कच्चे अंडे डायरेक्ट ग्रेव्हीमध्ये फोडून टाकले आहे, त्यामुळे ह्या भाजीला अप्रतिम चव येते. चला रेसिपीला सुरुवात करूयात. त्यासाठी मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये पाव कप सुकं खोबरं कच्चंच घेतलेलं आहे मी. त्यानंतर 8-10 लसूण पाकळ्या, 1 इंच आल्याचे तुकडे करून टाकायचे. इथे मी 3-4 हिरव्या मिरच्या घेतल्या आहे. हिरव्या मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकतात. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर, थोडं पाणी टाकून बारीक याचं वाटण तयार करायचं आहे. आता ही ग्रेव्ही करताना शक्यतो असा पसरट पॅन किंवा पसरट कढईचा वापर करा, कारण आपण यामध्ये अंडे फोडून टाकणार आहोत. तर पॅनमध्ये 2 मोठे चमचे तेल आणि अर्धा चमचा जिरं चांगलं गुलाबी रंगावर परतवायचं आणि मग एक छोटा कांदा बारीक कट करून टाकायचा. कांदा चांगला गोल्डन रंग येईपर्यंत परतवला गेला की यामध्ये 2 टमॅटोची प्युरी आणि तयार केलेलं वाटण अगदी कच्चापणा जाईपर्यंत आपल्याला हे शिजवायचं आहे. तर शिजवताना आहे ना, असं मंद आचेवर झाकण ठेवून आपल्याला शिजवायचं आहे. मध्ये मध्ये याचं झाकण उघडायचं, परतवून घ्यायचं, पुन्हा झाकण ठेवायचं. ही प्रोसेस आपल्याला 2 ते 3 वेळेस करायची आहे, म्हणजे आपलं वाटण खाली कढईला किंवा पॅनला लागत नाही आणि अगदी व्यवस्थित शिजतं. आता आहे ना, यामध्ये अर्धा चमचा हळद, 1 मोठा चमचा धना पावडर टाकायची आहे, 1 मोठा चमचा लाल तिखट आणि 1 मोठा चमचा 1 ते 1.5 मोठा चमचा मी यामध्ये काळा मसाला टाकला आहे घरातला आणि अर्धा चमचा मी यामध्ये गरम मसाला टाकलेला आहे. या दोघंही मसाल्यांची रेसिपी आपल्या चॅनलवर आहे, तिथे जाऊन तुम्ही नक्की बघा. आता आहे ना, मसाले टाकल्यानंतर सुद्धा झाकण ठेवून आपल्याला 2-3 मिनटाची याला वाफ काढून घ्यायची आहे मंद आचेवर, म्हणजे मसालेसुद्धा अगदी व्यवस्थित यामध्ये शिजतात. मध्ये मध्ये झाकण उघडून परतवून घ्यायचं, म्हणजे खाली कढईला हे मिश्रण पॅनला लागत नाही. आता मसाले छान परतवले गेले. यामध्ये आपल्याला आधी ना पाव कप इतकं मी मिक्सरच्या भांड्यात पाणी टाकून ते ॲड केलेलं आहे. त्यानंतर मी यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकणार आहे. तर साधारण 1 ते 1.5 कप इतकं पाणी मी या ठिकाणी वापरलेलं आहे. तर ही ग्रेव्ही खूप पातळही करायची नाही आणि खूप घट्टही ठेवायची नाही, म्हणजे आपल्याला भातासोबत भाकरीसोबत ती खाता येते. चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि राहिलेलं सगळं पाणी मी यामध्ये ॲड केलेलं आहे. आता या ग्रेव्हीला मात्र आपल्याला चांगली उकळी आणून घ्यायची आहे. तर उकळी आल्यानंतरच मात्र आपल्याला यामध्ये अंडे फोडून टाकायचे. लक्षात असू द्या, हे बघा अशी खदखदून याला उकळी आली की मग आता आपण यामध्ये 4 ते 5 अंडे फोडणार आहोत. तर फोडताना कसे टाकायचे बघा, या पद्धतीने हे अंडं फोडायचं आणि असं साईडने आपल्याला किंवा कडेकडेने आपल्याला ही अंडी यामध्ये फोडून टाकायची आहे. ही अंडी टाकल्यानंतर लगेचच चमचा लावायचा नाही आहे. आता आपल्याला यामध्ये सगळे अंडे फोडून अशी शिजू द्यायची आहे. तर यावर आता आपण झाकण ठेवणार आहोत आणि मंद आचेवर आपल्याला 7-8 मिनटासाठी चांगली ही उकळवून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता ग्रेव्हीला रंगही खूप छान आलेला आहे आणि आपली इथे हे अंडीसुद्धा मस्त शिजून रेडी झाले आहे. भातासोबत, भाकरीसोबत, चपातीसोबत तुम्ही नक्की ट्राय करा या पद्धतीने. रेसिपी आवडली तर कमेंट तर करा, पण चॅनललाही सबस्क्राईब करा. धन्यवाद.